नाशिकमध्ये आज महाविकास आघाडीचं शक्ती प्रदर्शन बघायला मिळणार आहे। नाशिकचे उमेदवार राजाभाऊ वाजे आणि दिंडोरीचे भास्कर भगरे उमेदवारी अर्ज भरणार आहेत। संजय राऊत, बाळासाहेब थोरात यावेळेला उपस्थित राहतील, तर दुसरीकडे महायुतीकडून इच्छुक असलेले पण अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज करणारे स्वामी शांतिगिरी महाराज हे सुद्धा आज शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। तर नाशिकमध्ये आज जोरदार शक्ती प्रदर्शन बघायला मिळणार आहे। एकीकडे मवियाचे उमेदवार राजाभाऊ वाजे उमेदवारी अर्ज भरतात, दुसरीकडे शांतिगिरी महाराज हे सुद्धा आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि अर्थातच यावेळेला दोन्हीकडनं मोठं शक्ती प्रदर्शन केलं जाईल। आणि यासाठी संजय राऊत आज नाशिकमध्ये असणार आहे। राजाभाऊ वाजे हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतात। किरण ताजणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। किरण, आज अर्थातच एकीकडे राजाभाऊ वाजे यांच्या निमित्तानं मवियाचं शक्ती प्रदर्शन आणि दुसरीकडे शांतिगिरी महाराज। गुरु, आपल्याला माहिती आहे की नाशिकमधील महायुतीचा उमेदवार अद्यापही ठरलेला नाहीये आणि या सगळ्या घडामोडी बघता महाविकास आघाडीकडनं प्रचारात आणि एकूणच उमेदवारी अर्ज भरण्यासाठी देखील आघाडी घेतल्याचे या ठिकाणी बघायला मिळतंय। आजच्या दिवशी नाशिक लोकसभेसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार असलेले राजाभाऊ वाजे आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार असलेले भास्कर भगरे यांचा उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे। आणि यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात हे नेते उपस्थित असणार आहेत। त्यांच्या उपस्थितीमध्ये शक्ती प्रदर्शन करत हा उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे। तर दुसरीकडे महायुतीकडून इच्छुक असलेले मात्र सध्याच्या घडीला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करीत असलेले स्वामी शांतिगिरी महाराज हे देखील मोठ्या प्रमाणात या वेळेला शक्ती प्रदर्शन करणार आहेत। त्यामुळे आजच्या दिवशी नाशिकमध्ये दोन बाजूला मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन बघायला मिळणार आहे। गुरु, वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद किरण या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।